अरे पण नवरा बायको म्हटलं की परस्परांना सांभाळून घ्यायलाच हवा. दोन वेगळी डोकं असली तरी नवरा बायकोने एकमेकाला सांभाळून घ्यायला हवं. नदीचे दोन किनारे असतात पण पाण्याच्या प्रवाहाने ते जोडले जातात. पण नात्यामध्ये हा प्रवाह समजुतीचा आणि प्रेमाचा असावा लागतो. मनाचा प्रवाह कोरडा पडत गेला की अंतर वाढत जाता. लग्न टिकवायलाच हवा. भक्ताला काही कळत नसतं पण गुरु सगळी काळजी घेत असतो. एक चमत्कारिक गोष्ट आहे ती म्हणजे माणूस देहाभिमान आणि ममतेत फार अडकतो. आयुष्यभर त्याचं ओझं वाहत राहतं. परंतु या सर्व गोष्टी तात्पुरत्या आणि अशाश्वत आहेत. ज्यावर विश्वास ठेवल्याने माणूस देवापासून दूर होऊन पतन होतो.